बाहेर आपण बघतो बऱ्याच शहरांमध्ये मोठी गुंतवणूक येते किंवा मोठे प्रकल्प येतात. वास्तविक पाहता आपण जसं आता म्हणालात तर कोल्हापूरमध्ये पोटेन्शियल खूप आहे. सगळीच अनुकूल अशी परिस्थिती आहे, तरी सुद्धा कोल्हापुरामध्ये तसं होताना दिसत नाही. याचं कारण आपल्याला काय वाटतं, फ्रँकली सांगा सर. आणि याच्यासाठी उपाययोजना आपल्या डोक्यात काय आहेत? नाही, मला असं वाटतं की ही स्थिती होती, पण आता इन्व्हेस्टमेंट यायला लागली आहे. आता मला नावं एकदम लक्षात येत नाहीत, पण मीच स्वतः एमओयू केलेले 7-8 प्रकल्प आहेत की जे चांगले प्रकल्प कोल्हापूरला आले आहेत. आता मेजर कोल्हापूरमध्ये जो काही बदल घडणार आहे ना, हा जो आपला मुंबई बंगळुरू कॉरिडॉर आपण जो करतोय, या कॉरिडॉरमुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम जी आहे ही कोल्हापूरमध्ये तयार होईल. आणि जुनं जे कोल्हापूरचं फाउंड्रीज पासनं जी एक इकोसिस्टीम आपली तयार झालेली आहे, आता ती लिव्हरेज करण्याकरता आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट येते. अगदी बायोफार्मापासनं सगळ्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते. आणि मला हा विश्वास आहे की मुंबई बंगळुरू कॉरिडॉरमध्ये जे काही आपण इंडस्ट्रीयल ॲग्लोमरेशन्स तयार करणार आहोत, टाउनशिप्स तयार करणार आहोत किंवा इंडस्ट्रीयल इस्टेट्स तयार करणार आहोत, त्याच्यामधली सर्वात प्रॉमिसिंग इंडस्ट्री ही कोल्हापूरलाच होईल.